देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार. फडणवीस, तू कितीही आरएसएसचा देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. काय गुन्हे नोंद करायचे ते करा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार. जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली. कोण तो आमदार, काय संबंध? अरे बोलू तर द्या, मी बोललो काय मनात. एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपव. अध्यक्ष महोदय, काय होतं या व्हायरल क्लिप मध्ये? व्हायरल क्लिपचा जर मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. काय व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसम स्वतःच्या मांडीवर पहलवानासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा. कोण आहे इसम? पुढे जाऊन म्हणतो फडणवीस, तू कितीही आरएसएसचा, पुढचा शब्द मला उच्चारता येणार नाही, अतिशय घाणेरडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे. पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. काय वाद करायचा आहे तुम्हाला? कोणाला पसरवायचा जातीवाद? ब्राह्मण संपवायला निघालात तुम्ही, कोणाला वाचवायचंय? पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार. अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे. मराठ्यांची जेवढी आंदोलनं झाली, जेवढे मोर्चे झाले, शांतता. नाही अध्यक्ष महोदय, महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत. माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल. याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत. माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या. काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्या मराठा समाजाला बदनाम करतात. मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही, शांततेने निघाला. पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली. एसआयटी चौकशी सुरू आहे, सगळं सत्य समोर येईल. पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये मी 15 वर्ष सदस्य आहे, माननीय अध्यक्ष महोदय, माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली. कोण तो आमदार, काय संबंध? कुणी दगड पुरवायचे, कुणी ते दगड मारायचे, मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा बदनाम होईल हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, साधा मुद्दा नाहीये. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, रोहित पवार, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलता येत नाही. रोहित पवार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलता येत नाही. मी नोंद घेतली, मी निर्देश देतो. अरे विरोधी पक्षाने त्याला तुम्ही काय नाही म्हणताय? हो, शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. नाही, फाइंड ऑफ प्रोसिजर आहे, फाइंड ऑफ प्रोसिजर आहे, फाइंड ऑफ प्रोसिजर आहे, तो अधिकार आहे आमचा. असं कसं? नाही, अध्यक्ष महोदय,
या कदम सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, जे निर्देश काही दिले मी. या ठिकाणी निर्देश दिले मी. मानलं, बसा. हे कुणाही निर्देश संदर्भात दिले. असे शब्द कोणत्याही मी नेत्यांच्या निर्देश दिले. संदर्भात, बसा. कुठल्याही समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं याला कोणीही मान्य करणार नाही, कोणीही पाठिंबा घालणार नाही. अध्यक्ष काय महोदय, अरे बोलू तर द्या. मी बोललो काय मनात किती काय अर्धा तास बोलणार अहो, आहे मी काय? हे बरोबर नोंद नाही. घेतली. अध्यक्ष निर्देश दिले मी. निर्देश दिले ना. निर्देश दिले अध्यक्ष मी. महोदय, निर्देश दिले मी. काय गंभीर. अध्यक्ष महोदय, तुम्हालाही माहित आहे त्या पीठासीन अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी पुढे बसलो. पुढे मला अध्यक्ष महोदय इथे सांगितलं सदस्याने बसून पाहिजे घ्यावे. की आपण कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का? इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येतं का? सत्तावन्नची नोटीस दिली का? कुणाचंही नाव जर घ्यायचं असेल मी बसतो तुम्ही तर बसा. त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही? ते तुम्ही असं कसं नाव घेताय? तुम्ही घरायचं असेल आरोप तर नोटीस द्या, रितसर बोला ना. पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं नाव जात असेल मी आता तर विषयाचे संपवा. मी निर्देश दिले नियमात आहेत. बसा. त्याची सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्देश दिले आहेत. हे नाव जे घेतले असतील ते काढून टाका. अध्यक्ष महोदय, दोन मिनिट. सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले, रामकन दोन मिनिट. अध्यक्ष महोदय, म्हणजे माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, ते पहिल्या वाक्यात म्हणाले की कोणी याचं समर्थन करणार नाही. किती जातीयवाचक असता येईल याचा कळस झाला. एक समाज 3 मिनिटात आम्ही संपवू, एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपवू. अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं. त्यात हा योगेश सावंत सापडला. तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, आयटी सेलचा. तो सापडला. त्याच्यानंतर ज्या सदस्याचं नाव त्यांनी शरदचंद्र पवार गटाचा म्हटलंय, शरद पवारांचं नाव नाही घेतलं, त्यांच्या पक्षाचं नाव घेतलंय. आणि त्यामुळे माननीय विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित हा चेक करा तुम्ही, ते बोलले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गट हे बोलले. अध्यक्ष महोदय, रोहित पवारांनी स्वतः सिनियर इन्स्पेक्टरला फोन केला. अध्यक्ष महोदय, काय संबंध? अध्यक्ष महोदय, या जातीवाचक शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संपव. आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय, मराठा समाज शांततेने आंदोलन करतो. जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली. ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपाटपाट सगळ्या गोष्टी बाहेर येतात. आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. मी सांगितलं मी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याबाबत जे कोणी दोषी असतील त्यावर योग्य ती कारवाई करावी. आपण ज्या पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्मान्य सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत. या रेकॉर्डमध्ये जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील.